मनुष्य देहात नामदेवरायानं भजन केलं 4 युगापासून आणि त्याच्यानंतर नामदेवाने पुन्हा तुकाराम महाराजाचा अवतार घातला भजन शिकवायसाठी. पण साधू संतांना त्यांच्यापासून भजन शिकलं आणि ज्यानं जनावरापासून धंदा शिकला. कोणता योग कोणता ते कशाला सांगू मी. ते कीर्तनात कुठं सांगत असेल का इथून गेल्यावर ते तर करायचं आपल्याला. इथून गेल्यावर आणि मला ते सांगायचं कोणतं ते नेहमीच हे कधी मध्ये हे कीर्तन कधी मध्ये असतं हे तर दुसरंच आपलं नाही आपल्याला नाही. तर या करता मनुष्य द्या कंठेड्या कृष्ण म्हणे अवघादेनी प्रणाम काला वाटू एकमका वैष्णव व्याकुलिया उत्तम लोका वाकुलिया ब्रह्मदीप असं म्हणजे स्वर्गातल्या लोकाला सुद्धा कळत नसतं आणि त्याला वाकडं लावू. कारण का ते तुम्ही काम करीनात असेल. स्वर्गात जमत नसतं वैकुंठात जमत नसतं पुण्य करणाराला जमत नसतं. पुण्य करणारा यज्ञ करणाराला जमत नसतं. हे फक्त नामस्मरण करणाराला जमत असतं. म्हणून नामस्मरण करणं महत्वाचं आहे. सध्या काही तुम्ही खटपटी सध्या करू नका. तुम्ही बसा खाली खटपटी नंतर टक टक नंतर करा. तुम्ही पैसे घेतले असते म्हणा बगर पैशाचं तुम्ही करायले का. हे कशाला करतात. हे आपल्या घरी मस्त राहते टक टुक टक टुक टक कामून करायला. याचे कारण त्याने पैसे घेतले. हा काय केले का नाही पैसे. तर अशा रीतीनं साधू संतानं सांगितलं की तुम्ही मनुष्य देहात आला याचा काही भरोसा नाही. भरोशाने गप्प बसले तुम्ही. सांग भरोसा नाही कोणाचं कवा काय कोणाला भरोसा आहे ते खोटा भरोसा आहे. म्हणून खोट्या भरोशानं राहू नका. देवाचं नाव घ्यायचा आणि कुठे घ्यायचं त्याला भाकरी खाऊन बी घ्या कधी बी घ्या कवा बी घ्या रात्र बी घ्या दिवसा अमावस्या पौर्णिमा काही लागत नाही त्याला कधी बी जमत. म्हणून नाम संकीर्तन तुम्ही केलं तर तुमचं मन निर्मळ होत. मन जस गढूळ पाण्यामध्ये तुटी टाकली की त्या तुटीनं सगळा गाळ खाली बसतो आणि तळ होत. तस तुमचं मन सगळं देव आहे असं कळत इतकं निर्मळ होईल. मन गढूळ झालेले आता तुम्हाला माहितीये कमून झालं ते गढूळपणा जाण्यासाठी देवाचं नाव घ्या. मग दिसत नाही आणि देवाचं नाव बी दिसत नाही. पण त्या देवाचं नाव घेतल्यानं पण निर्मळ होत आणि मग निर्मळ झालं की मग हे राम झाले म्हणे राम तुम्ही पेले का नाही. हा त्याच्या पावसानात बाहेर राहिलं का ते जोरात मी टाळ घेऊन मी म्हणून टाळायला लागले. टाळ घेऊन काय करायला जोरानं म्हणावं असं तुम्हाला विनंती करतो.
म्हणे राम झाले म्हणे राम मग सुद्धा राम होईल. देवाचं नाव घेतलं तर मन काय होईल? पुढच्या डुकराच्या जन्माची वासना राहणार नाही. कंपे ते न करा तुम्ही चिंता करू नका. गाढव कुत्र होत नाही. आणि देव तुम्ही होता, राम होता काय? नाहीतर गाढव कुत्रे वर झाले. जर नामस्मरण न केलं आणि पैशातच खूप सुपारी खात बसले तर काय होईल? तर अशा रीतीनं मग नाही ते सुपारी खाजा, बिड्या वडीचा, दारू प्याजा, नाम करोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. तुम्ही त्या प्या पाट सुटून काय करा, कापी प्या काय करा, वांगे खा, रताळ खा, काही बी करा, पण देवाचं नाव घ्या. त्याच्यात फार शक्ती आहे. देवाच्या नावात फार शक्ती आहे. तुमचं मनच बदलत करून पहा. तुम्ही साधू संतानं करून पाहिले. म्या वाचून सांगायला लागलो, त्यानं करून पाहिलं. म्या नाही करून पाहिलं बर का, तुमच्यासारखाच आहे मी. कसं आहे तुमच्यासारखा आपण सोबती नाही का? मग आपण सारखे सगळे, परंतु साधू संतांना ही वाट सांगितलेली. कोणती वाट? देवाचं नाव घ्यायचा. कोणाला सांगा नाही तर ज्ञानदेवानं सांगितलं, ज्ञानदेवा मौन गपचूप, कोणाला बोलायचं आणि आपल्या मनातली बना चालू द्या, कोणाला सांगायचं नाही. म्हणून ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेवा मौन. नामस्मरण केल्यावर किती पुण्य होत मोजताच येत नाही. नाही तर कशानं माणसं देव घातल्यानं पुण्य होत, तितकं होत नाही. चोर तिकडून चोरून आणायचं आणि इकडं खाऊ घालायचे. काय होईल? त्याला होतं झालं काय हागल्याने गेलं, सगळे हागले खाल्लं. झालं पुण्य झालं. हे शाळकरी येणार का? म्हणून नामदेवाचं नाव घ्यावं हे फार सोपी गोष्ट आहे. आणि हे साधू संतांनं सांगितलेली म्हणून सगळ्याला माहिती आणि कोणीच करीत नाही. म्हणून महाराज आपल्याला सांगतात, तुम्ही घंटाभर करी जा आणि कोणाला बोलायचं काम नाही.
म्हणून नाम संकीर्तन साधन काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मडिक. पण ब्रह्मदेवाला चार तोंडाच्या ब्रह्मदेवाला नामस्मरण करता येत नाही. त्याला तुकाराम महाराज म्हणते त्याला वाकडे लाव. कोणाला? ब्रह्मदेवाला. चार तोंडावाल्या ब्रह्मदेवाला सुद्धा वाकडे लाव. दोन तोंडावाल्या मांडोळाला तर लाव तर एक तोंडावाल्या माणसाला तर लाव. दोन तोंडावाल्या तुम्हाला माहिती आणि एक तोंडावाला कोण हे माणसं. तर एक तोंडा सगळ्याने ध्यानात घ्यावं. वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला उत्तम महाराज म्हणते आम्ही सगळ्यापेक्षा चांगले लढवाई. कारण आम्ही काय काळ केला बेशिव झाली आणि पण काळ घाताला बागल. मग अशा रीतीने आम्हाला मरणच नाही आणि आम्हाला मरण नाही असा आम्हाला अनुभव आला. तस शरीर मी नाही मग मरणारा मी नाही आणि मला वासना बी नाही. माझ्याजवळ बी नाही. कशात? जन्माचं बी लागत ना वासना. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासनेचा आपल्याला सर्वांना माणसाला मार्ग सांगितलेला आहे. दुसऱ्या शरीरातल्या जीवाला मार्ग कळत नसतो. ते स्वर्गातल्या जीवाला सुद्धा कळत नाही. वैकुंठातल्या वैकुंठी तो ऐसे नाही. मनुष्य देह भेटलेला आहे त्याचा आपण योग म्हणजे मागुता हाती जन्म पावस हे तो न घडे रे साया भोगिले सुख दुःख जाणसी कारे अंध होसी जाणून. हा देह आता मिळाला योगा योगानं. आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. तुम्ही नियोजन केल्यानं देह तोडात मिळाला. योगा योगानं मिळाला. योगा योगानं हा देह तुम्हाला मिळाला. आम्हाला सगळ्याला मिळाला. मग ह्या देहाचा उपयोग आपण करावा. काय करावं? करावं नाही देवाचं नाव घ्यावं. कोणत्या देवाचं? ध्यान याला चित्त ठेव. कोणता देव? ध्यान या देहाला मळासून चित्त ठेवलं.
त्या देवाचं नाव घ्या. त्या देवाचं नाव घेतल्यानं काय होतं? त्या देवाचं नाव घेतल्यानं आपलं मन हे खोटं समजतं आणि खरा देव आहे, एकच आहे. अशा एको देव हा सर्वभूतेषु गूढा असं आपल्या लक्षात मन निर्मळ झाल्यामुळं येत असतं. म्हणून सर्वांनी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बलवान आहे, कारण आम्ही या सगळ्या संसाराचा धांगडधिंगा करून टाकला. तसं होळीला बोंबा बंब केली सगळ्या जळताना. लाकडं असो, गौऱ्या असो, काही असो, काही ठेवतो का आपण, पुन्हा बोंब मारतो पुन्हा. असं आपला होळी सण आहे. तसं हा मनुष्य देहात आल्यावर मनुष्य देह भेटला तर देवाचं नाव घेऊन संसाराला राहू देणार नाही, देवच आहे. म्हणून जनिवनी अवघा देव, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोलिलेले गुरेले बायाकडं एक टोपलं द्या आणि माणसाकडं एक टोपलं द्या. आणि दोघांनी एका बाईचं द्या आणि एका माणसाचं. आताच कोणाला देऊ नका, बायको असते तरी देऊ नका. एक बायाकडे आणि एक माणसाकडे त्यामध्ये आम्हाला काळजी द्या. बायाकडे कोणते